राहुल देवकर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सागर ढोले. येस, काउंटडाऊन स्टार्ट. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल टोलवलाय आणि पहिलाच बॉल गेला सीमा रेषा पार. डीजे थँक्यू. लगातार आतापर्यंत 7 चौकार पाहायला मिळालेत. 6 चौकार ठोकलेत राजेश खिल्लारेने आणि हा 7वा चौकार ठोकलाय तो म्हणजे गौरवने. पुढचा बॉल गॅप शोधून काढलाय. खेळायचा होता फटका फसलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे जतीन गिरकर. यस्त्यांच्या मागे डू ऑर डाय, करो या मरोची लढत. क्रिकेटचा महासंग्राम. अभ्युदयनगर प्रीमियर लीग APL चा थरार आपण पाहतोय. ही स्पर्धा जिंकणार कोण? आकाशात उडते काईट. कोण जिंकणार ही नाईट? प्रेक्षकांना पाहायचंय. हा क्रिकेटचा महासंग्राम. AC इव्हेंटचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. ओम साळवी सगळ्यात महागडा खेळाडू विनयच्या विरुद्ध. चांगला बॉल जर आपण पाहिलं तर जात होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बॉल पर्यंत एकच धाव मिळेल. धावसंख्या एकीने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 6. 6 ऑन बोर्ड. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटचा हा महासंग्राम. पुढचा बॉल फटका खेळलाय. स्नेहित आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवतील तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. येल्लो आर्मी सागरजी ढोले यांचा संघ. पॉवर चॅलेंजर्स त्यांच्या विरुद्ध राहुलजी देवकर यॉर्कर किंग्स ठरेल का या मॅच मध्ये किंग? सोडून दिलाय बॉल. ओमने धाव घेण्याचा प्रयत्न. यस, ती धाव पूर्ण केली आहे. धावा घेतल्या जात आहेत. वाईट +1. दडपण दबाव निर्माण झाले. सागर ढोले आता मात्र उभे राहिलेत समालोचन कक्षामध्ये येऊन, कारण डगआउट पूर्ण पॅक आहे. समर्थक बसलेत डगआउट मध्ये. टीम पॉवर चॅलेंजर्स. क्रिकेटचा महासंग्राम. ग्रँड एंट्री पाहायला मिळाली. सगळ्यात महागडा खेळाडू याच संघामध्ये आणि सगळ्यात महागड्या गाडीमधून या संघाची एंट्री. सोडून दिलाय बॉल. आणखीन एक वाईट बॉल पंच हाताळत आहेत. घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. दोन्ही हात बरोबर त्यांनी समांतर दिशेमध्ये बाहेर काढलेत. विनय जैन. मॅच गरम होताना पाहायला मिळते प्रत्येक बॉल अखेरीस. 10 ऑन बोर्ड. यावेळेला चांगला बॉल बॅकफूट वरती आले. चांगला फटका खेळलाय. स्नेहित आहे त्या ठिकाणी. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 11. अंतिम रजनीला देखील सुरुवात होईल या स्पर्धेची. शेवटचा सामना लेग स्टेज. कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतील? पुढचा बॉल हवेमध्ये आहे. बॉल जाईल सीमारेषा पार 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 आर पार. येतोय चौकार. डीजे
चेक. चालू हाय बॅटरी बंद होतो तो संपत आली लाल होते का हां लाल होते दोन्ही पण तिन्ही दाखवतात आता हे बघा याने पण चेक केलं. हॅलो 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 यावेळेला सोडून दिलाय बॉल. आणखीन एक वाईड बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या येत आहेत. हा क्रिकेटचा महासंग्राम. अगदी बच्चे कंपनी पासून लहानांपासून थोरांपासून सगळे काही क्रिकेट पाहतायत फक्त आणि फक्त APL पाहतायत. हाच क्रिकेटचा खेळ रंगलाय. क्रिकेटचा सोहळा रंगलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओहो यावेळेला काय बॉल हाताळलाय. फलंदाज जर आपण पाहिलं तर थोडेसे फंबल झाले होते त्या ठिकाणी. बॅकफूट वरती येऊन फटका खेळायचा होता. फटका फसलाय आणि डॉट बॉल आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 19 ऑन बोर्ड. पुढचा बॉल फटका खेळलाय गॅप मधून. हा बॉल फरार फरार फरार. 4 धावा येतोय चौकार. डीजे बाउंड्री आली आहे. पुढचा बॉल आणखीन एक बॉल. हा देखील बॉल गेलाय. सीमा रेषा पार 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 पार. आतापर्यंत आलेत. आणखीन एक चौकार ठोकला तर साई भक्त रामोरे यांच्याकडून 1111 रुपये रोख रकमेचा पारितोषिक फलंदाजाला दिला जाईल. 6 चौकार ठोकलेत. इतिहास घडवलाय राजेश खिल्लारी यांनी मागील मॅच मध्ये. तब्बल 20,500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला होता राजेजी खिल्लारी यांना. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत आता मात्र लॉंग ऑफ मध्ये महेश लाड बॉल लाडवतील. एक धाव घेतली आहे म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 14च्या सरासरीने. 28 ऑन बोर्ड. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम AC इव्हेंट्स भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन आपण पाहतोय. UC17 बॉयज प्रेझेंट अभ्युदयनगर प्रीमियर लीग सीझन 1 अंतिम रजनी या स्पर्धेत क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय. डगआउट खचाखच भरले टीम पॉवर चॅलेंजर्स. पाठीराखे अगदी डगआउट मध्ये येऊन बसलेत. जल्लोष करतात. टाळ्यांचा कडकडाट शिट्यांची बरसात होताना पाहायला मिळते आपल्या संघाला सपोर्ट करत असताना. महेश लाड षटक क्रमांक 3. पहिला बॉल बॅकफूट वरती येऊन ढकलायचा होता. बॉलला पॉइंट क्षेत्रामध्ये पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. शेवटचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. ओम साळवी नाव स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हाच क्रिकेट आणि याच क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेड लावलंय. गौरव अगदी डगआउट खच्चा खच पॅक फुल पॅक. फटका खेळलाय. टॅप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात. बॉल त्यांनी अडवलाय. रन मिळेल एक. ओम साळवी एकाच इमारतीतील दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत आणि एसटी रक्षक देखील त्याच इमारतीमधला. 3 आपण पाहिलं तर खेळाडू एकाच सरळ रेषेमध्ये उभे आहेत आणि संघ मालक देखील आपण पाहतोय.
सागर ढोले देखील आपण पाहतोय. ओहो डगआउट एक ओनर आपण पाहतोय. राहुलजी देवकर थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत आणि हसतायत पहा, कारण एपीएल आहे. आपले सर्व मित्र ओहो झुकेगा नहीं साला, क्या बात है, झुकेगा नहीं साला. पुष्पा काय होऊ शकतं. दोन्हीही संघ मालक उभे आहेत. धगधग होतीये. सोडून दिलाय बॉल. आणखीन एक वाईट बॉल या ठिकाणी घोषित करतायत पंच. वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. प्रत्येक वाईट साठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल अभिजित राठोड यांच्याकडून या गोलंदाजाला. हा एक आणखी एक वाईट आलाय. एक आगळं वेगळं पारितोषिक. आतापर्यंत एक वाईट हाताळलाय. 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल महेश लाड याला. आणखीन एक आलाय पहा. आणखीन एक वाईट बॉल. 2 वाईट बॉल आणि 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. ही आगळी वेगळी स्पर्धा आहे. ही एपीएल आपण पाहतोय. अभ्युदय नगर प्रीमियर लीग 2025. क्रिकेटचा महासंग्राम. UC17 प्रेझेंट APL 2025 सीझन 1. 1000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल महेश लाडला. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. एसी इव्हेंटचं हे भव्य दिव्य आयोजन. 20,500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार पटकवलाय. 6 बॉलवरती 6 चौकार ठोकत असताना राजेजी खिल्लारी. संपूर्ण स्पर्धा या खेळाडूने गाजवली. इतिहास रचला या स्पर्धेमध्ये. हिस्ट्री क्रिएटेड बाय राजेश खिल्लारी. आणखीन एक वाईट बॉल आलाय. वाईट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आणखीन एक वाईट बॉल आलाय. वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल. 4 वाईट बॉल आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळलेत. 5 वाईट बॉल हाताळलेत. येल्लो आर्मी पॉवर चॅलेंजर्सचा संघ सागरजी ढोले त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर यॉर्कर किंग्स म्हणजेच राहुलजी देवकर. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे आणि हाच क्रिकेटचा महासंग्राम. फटका खेळलाय. मनगटाचा वापर. अडवलाय बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. रन मिळेल एक. स्वप्नील परब बंठीला आपण पाहतोय यश त्यांच्या मागे. जतीन गिरकर इन ऍक्शन पाहतोय. विनय जैन स्नेहित. एक तगडा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जाईल. यॉर्कर किंग्स या संघाकडून पाहत असताना शेवटचा सामना ग्रुप स्टेज मधील सामना क्रमांक आपण पाहतो 20-20. सेमीफायनलचे सामने खेळले जातील. हा सामना समाप्त झाल्यानंतर चांगला फटका अलॉंग विथ द कार्पेट. ओम साळवीच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. 4 डीजे ऑन. पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळलाय. यावेळेला बॉल अडवला जाईल कव्हर क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. धाव संख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 40 ऑन बोर्ड. ओम साळवी याच्यासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक रोहित राणे यांच्याकडून दिलं जाईल.
फटका खेळलाय मनगटाचा वापर करत असताना गौरवला आपण पाहिलं, एक धाव पूर्ण केली आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ आता मात्र समाप्त झाला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 42. 42 ऑन बोर्ड. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 42 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आता मात्र 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट रणनीती आखली जाईल. सेमीफायनलचे सामने होतील. सर्व खेळाडूंनी नोंद घ्या, आपण ऐकायचंय. सेमीफायनलचे सामने आहेत ते मात्र A1 विरुद्ध B2 आणि A2 विरुद्ध B1 अशा पद्धतीने खेळवले जातील. आपण याची नोंद घ्यायची आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय हा झळाळता करंडक. या करंडकाचा मानकरी कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. UC17 प्रेझेंट APL 2025 सीझन 1. हा झळाळता करंडक आपण फाटोय. 5 फुटी झळाळता करंडकाचा मानकरी कोण होणार याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. मालिकावीरासाठी जर आपण पाहिलं तर ही दुचाकी ऍक्टिवा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. या दुचाकी ऍक्टिव्याचा मानकरी कोण होणार ते देखील पाहावं लागेल. हा रंगतदार सोहळा तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार. हा पुरस्कार पटकावणार कोण याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. हे भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन APL 2025 सीझन 1. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक रोहित राणे यांच्याकडून दिलं जाईल. फलंदाज ओम साळवीला. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडला जातोय. सेमीफायनलचे सामने खेळवले जातील. A1 विरुद्ध B2, A2 विरुद्ध B1 याची घोषणा केली जाते आयोजन समितीच्या माध्यमातून. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर हर्ष भिल्लारे षटक क्रमांक 2 हाताळत असताना आपण पाहतोय वैयक्तिक. दुसरं षटक त्याने हाताळलं. त्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. 4थं षटक तोच हाताळतोय. गौरवच्या प्रत्येक चौकारासाठी दिनेश वाघ यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय. वैयक्तिक पारितोषिक 20,500 रुपये आतापर्यंत राजेश किल्लारे यांनी पटकावलेत. रोहित राणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक ओम साळवीला दिलं जाईल. षटक क्रमांक 4 बॅटिंग पॉवर प्ले. गौरव स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. रन मिळणार नाहीये. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. पॉवर प्लेचा पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येतोय. केतन काप देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. साई भक्त राम मोरे. बक्षिसांचा पाऊस पडत असताना पाहायला मिळतात सर्वच खेळाडूंवरती. हाच क्रिकेटचा महासंग्राम. पुढचा बॉल यावेळेला अलॉंग विथ द कार्पेट. बॉल जाईल सीमारेषा पार. आर पार. 4 धावा. येतोय चौकार. डीजे ऑन. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. क्रिकेटचा महासंग्राम. हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिनेश वाघ यांच्याकडून दिलं जाईल. यावेळेला क्लासिकल लाजवाब दर्जेदार रुबाबदार दिमागदार येतोय APL चौकार. डीजे ऑन. थँक्यू. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. टाळ्यांचा कडकडाट. शिट्ट्यांची बरसात. तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व. आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 50 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. लगातार तिसरा. आणखीन एक बॉल जाईल सीमारेषा पार. आर पार. दर्जेदार रुबाबदार दिमागदार येतोय चौकार. डीजे ऑन. लगातार 3 चौकार पाहायला मिळालेत. गौरव आणखीन एक येईल का. अडवलाय बॉल स्नेहितने लॉंग ऑफ मध्ये. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि विशेष पारितोषिक आलंय
39 बॉईज यांच्याकडून 1039 चा पुरस्कार या खेळाडूला दिला जाईल. ओम साळवीने चौकार ठोकला. 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक रोहित राणे यांच्याकडून दिलं जाईल. कॉमेंट्री करायची की नाही तेच प्रश्न पडलाय. बक्षीसच सांगतोय. यावेळेला फटका बॉल जाईल आणखीन एक सीमारेषा पलीकडे. 4 4 4 4 4 डिजन. टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्यांची बरसात, जिथे जाईल तिथे प्रेक्षक, पाठीराखे, चाहते. सामना पाहायचा आहे, स्पर्धा पाहायची आहे, भव्य दिव्य आयोजन आम्हाला पाहायचं आहे. अविनाश मिटबावकर आणि सचिन रावल आणि टीम काय करू शकते हे आम्हाला पाहायचं आहे. हाच क्रिकेटचा अद्भुत सोहळा, जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय दर्दी प्रेक्षक. मुंबई, महाराष्ट्र, भारताचं लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेळ लावलंय तो क्रिकेटचा अद्भुत खेळ आपण पाहतोय या काळा चौकीच्या ऐतिहासिक अभ्युदय नगरात. गौरव म्हणजेच बॉबी याच्यासाठी 39 बॉईज यांच्याकडून त्या 3 चौकारांसाठी 1039 रुपये रोख रकमेचा पारितोषिक दिला जाईल या खेळाडूला. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 59. शेवटचे 6 बॉल शिल्लक. स्नेहित, लास्ट 6 बॉल्स टू गो. पहिल्या डावाचा खेळ आणि 5 डझन वया देखील दिल्या जातील आदिवासी पाड्यातील या लहान मुलांसाठी आयोजन समितीच्या माध्यमातून. पहिला वाईट बॉल गोलंदाजाने हाताळलाय. राहुलजी देवकर यांचा संघ यष्ट्यांच्या मागे जतीनजी गिरकर आणि विशेष बाब म्हणजे दोन्ही सलामीवीर फलंदाज फलंदाजी करतायत. आणखीन एक वाईट बॉल आलाय. क्रिकेटचा महासंग्राम. पराग साळसकर यांना देखील आपण पाहतोय, फोटोग्राफर. प्रत्येक क्षणचित्र टिपली जाते त्यांच्या माध्यमातून. यावेळेला गॅप मधून बॉलला ढकलले. विनय आहेत त्या ठिकाणी, बॉलला अडवतील. रन मिळेल एक. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. ओव्हरथ्रोची आणखीन एक धाव होईल का पूर्ण? यस, झाली आहे. नॉट आउट. चित्याच्या चपळाईने फक्त धावा घेतल्या जात आहेत. लगातार 3 चौकार बॅटर गौरवने ठोकले तर 10,001 रुपये रोख रकमेचा पारितोषिक दिला जाईल. रिव्ह्यू घेतलाय आणि गोलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर मॅच ऑफिशियल्स आपण त्याची पडताळणी करायची आहे. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. पडताळणी केली जाते. ओम साळवी आउट आहे की नॉट आउट आहे त्याची पडताळणी केली जाईल. अंतिम दिवस, अंतिम रजनीकडे आपण वाटचाल करतोय. गेम ऑन. टुगेदर वी स्ट्राइक, टुगेदर वी शाईन. नॉट आउट. पंचांचा निर्णय आलाय. नॉट आउट. ऑन फील्ड अंपायरने देखील तोच निर्णय दिला आणि थर्ड अंपायरने देखील तोच निर्णय दिलाय. या संपूर्ण स्पर्धेचं स्लोगन जर आपण पाहिलं तर टुगेदर वी स्ट्राइक, टुगेदर वी शाईन. रिव्ह्यू देखील लॉस झालाय टीम यॉर्कर किंग्स. गौरव इज ऑन स्ट्राइक. आतमध्ये येणारा चेंडू आतमध्ये आलाय. डायरेक्ट थ्रो. आता विकेट आली आहे. ओम साळवी आउट. डीजे ऑन. चला न्यू बॅटर या. ओम साळवी धावबाच्या स्वरूपात मात्र माघारी परतलेत आणि नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये येत आहेत. प्रीतम. याच प्रीतमने आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये 3 चौकार ठोकले होते. तो प्रीतम आता मात्र फलंदाजीसाठी आलाय.
सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल येईल. अतिरिक्त एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या आल्यात. दडपण, दबाव. यावेळेला नो बॉल. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राज येत आहेत. वाईट बॉल आल्यानंतर आता मात्र नो बॉल आलाय. साई गिरकर यस त्यांच्या मागे. पुढचा बॉल देखील नो आहे आणि या नो बॉलवर 4 धावांचा बोनस. 5 धावा. डीजे ऑन. क्रिकेट धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती. 69 ऑन बोर्ड. यावेळेला फलंदाज माघारी परतलेत. प्रीतमची खेळी संपुष्टात. डीजे ऑन. बॅटर 70 धावा धाव फलकावरती झाल्यात. अपोजिट संघ यॉर्कर किंग्स तेवढाच ताकदवार ऑन स्क्रीन आपण पाहतोय. थोडासा चिंतेमध्ये. पल्लव दंडेकर प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये रोख रकमेचा पारितोषिक रोहित राणे यांच्याकडून दिलं जाईल. पल्लव दांडेकर आलेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जाईल सीमा रेषा पार 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 पार. डीजे पूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या रचण्यात यशस्वी झालाय संघ. पॉवर चॅलेंजर पल्लव दांडेकर. आणि या बॉल वरती जर आपण पाहिलं तर बाईची धाव. एक धाव जरूर आली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती. 75. 10 डझन वया दिल्या जातील आदिवासी पाड्यातील लहान मुलांना आयोजन समितीच्या माध्यमातून. सर्वात महागडा पियर ओम साळवी. सर्वात महागडा संघ पॉवर चॅलेंजर. सर्वात महागड्या गाडीतून एंट्री पॉवर चॅलेंजर्स. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर विकेट आली आहे. म्हणजे पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती. 75 जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 76 धावांची गरज असणार आहे. 30 बॉल 76 रन्स टू विन. डीजे ऑन.
ज्यांनी या मॅच साठी रोख रकमेची पारितोषिकं घोषित केली होती त्या सर्वांना मी विनंती करतोय, आपण सगळ्यांनी ज्यांची ज्यांची या ठिकाणी आम्ही नावं घेणार आहोत त्यांनी सगळ्यांनी आपण घोषित केलेली जी पारितोषिक आहेत ती आपल्या मुख्य व्यासपीठाकडे आणून पोच करायची आहेत. दोन नंबर माईकचा जरा आवाज वाढव. 2 नंबर माईक, दोन्ही माईकचा आवाज वाढव थोडा थोडा. हॅलो हॅलो चेक चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. दोघांचा आवाज वाढव, दोन्ही माईक. हॅलो हॅलो चेक चेक टेस्ट. हॅलो. थँक्यू सो मच. चला, ज्यांनी ज्यांनी बक्षिसं जाहीर केली होती त्यांना मी विनंती करतोय, आपण कृपया करून आपापली रोख रकमेची जी पारितोषिकं जाहीर केली होती ती पारितोषिकं आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावर आमच्या आयोजकांकडे आणून पोच करायची आहेत. मी नावं जाहीर करतोय, त्यांनी आपापली पारितोषिकं आणून पोच करायची आहे. महेश लाड 1000 रुपये रोख रक्कम त्यांनी जाहीर केली होती. महेश लाड साठी अभि राठोड यांच्याकडून 1000 रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर ओम साठी रोहित राणे यांच्याकडून 2000चा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याचबरोबर गौरव साठी 39 बॉईज कडून 1039 अर्थात 1039 रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याचबरोबर गौरवसाठी दिनेश वाघ यांच्याकडून 1500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आणि पल्लवसाठी रोहित राणे यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. ही सर्व जी पारितोषिक आहेत ती आपण सर्वांनी, ज्यांची ज्यांची मी नावं घेतली त्या सर्वांनी लगेच आपली पारितोषिकं जी आहेत ती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून किंवा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणून पोच करायची आहेत. हॅलो हॅलो, धन्यवाद. आणि पहिलाच बॉल वरती विनय जैन पप्पू बा डीजे ऑन. डगआउट मध्ये फक्त प्रेक्षक कोणी थांबायचं नाहीये, फक्त खेळाडू बसतील. बाकीचे सगळ्यांनी बाहेर खाली यायचंय. अन्यथा जर काही दुखापत झाली, नाचता नाचता जर स्टेज जर खाली गेला आणि काही दुखापत झाली तर आयोजक त्यासाठी जबाबदार राहणार नाहीत. फक्त प्लेअर साठी तो डगआउट आहे. बाकीच्या सगळ्यांनी खाली उतरा प्लीज. आपल्याला विनंती करतोय, आपण सगळ्यांनी खाली उतरा. त्यातून तुम्हाला नाचायचंय, मैदानात जे काही नाचायचंय नाचा, आनंदोत्सव साजरा करा. बाकी कोणी डगआउट मध्ये नाचायचं नाहीये. धन्यवाद. चला, मॅचची सुरुवात. धन्यवाद रोशन. पहिल्या बॉल वरती मोठी विकेट आली आहे. नवीन बॅटर्सने हिट. उलटा बॉल हाताळलाय, गॅप मधून बॉल खेळायचा होता. क्या बात आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवलाय. रन मिळेल 1. ओम साळवी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करत बसणारा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर पल्लव दांडेकर आहेत. फिल्डिंग पाहायला मिळते, पंचांकडे अपील. नॉट आउट. पर विकेट 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार ओम साळवी याच्यासाठी आलेला आहे रोहित राणे यांच्याकडून. हो, प्रचंड वेग. वाईड बॉल आता मात्र पंचांनी घोषित केलाय आणि आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. हाच क्रिकेटचा खेळ काय चौकीच्या अभ्युदय नगरात आपण पाहतोय. रंगलाय सोहळा. यावेळेला स्नेहीच्या बॅट मधून फटका खेळला जरूर होता. निलेश हरमळकर आहेत, बॉल अडवतील. रन मिळेल 1. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 4 या आकड्यावर 4 धावा धाव फलकावरती झाल्या. जतीन गिरकर आज फलंदाजी करायची आहे. सामना जिंकणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. ओहो, प्रचंड वेगात हाताळलेला चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचा जर आपण पाहिलं तर 1 चेंडू बाकी आहे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील.
हो यावेळेला क्लासिकल फटका, यावेळेला देखील बॉलला अडवलाय. रन मिळेल एकच. पडतायत, धडपडतायत, लोळतायत, मातीत लोळतायत, धडपडतायत आणि बॉल मात्र अडवतायत. धावा रोखणं गरजेचं आहे. आणि जतीन गिरकर यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. मानस गिरकर यांच्याकडून जर जतीन गिरकर यांनी हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला तर 5001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल जतीन गिरकर यांना. एक भाऊ मॅच बघतोय, एक भाऊ मैदानामध्ये उतरलाय. जतीन गिरकर, क्रिकेटचा महासंग्राम, भव्य दिव्य आयोजन, अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दैदिप्यमान हा सोहळा. निलेश हरमळकर आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे. आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज आहेत अथर्व ढोले, आपल्याच काळाचा विभागातील एक युवा उद्योन्मुख खेळाडू. जतीन गिरकर समोर आहेत. प्रेक्षक दर्दी प्रेक्षक. पहिला बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव. 76 धावांचा पाठलाग संघ करतोय. होतील का पूर्ण त्या 76 धावा पाहायच्या आहेत. ताकदवर फलंदाज आहे जतीन गिरकर. बॅट मधून धावा येतील त्याच्याच. पुढचा बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षक बॉलला अडवतील. एकच धाव मिळेल. ऋतिक जयस्वाल आठवण करून देणारा तो झेल ऋतिकच्या माध्यमातून टिपला गेला होता. संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 झेल अगदी अप्रतिम पकडले गेले. स्वप्नील सावंत पहिल्याच दिवशी काय कॅच पकडली होती स्वप्नील सावंत यांनी. आणि तदनंतर मात्र आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर ऋतिक जयस्वालने अगदी चांगला झेल पकडला. यावेळेला फायदा घेतला आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 9 या आकड्यावर. अथर्व ढोले. तब्बल 10 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 10 संघांचे 10 संघ मालक. उलटा फटका खेळलाय, टॅप केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. बॉल त्यांनी अडवलाय. रन मिळेल एक. बाउंड्री बॅशर्स हा संघ जर आपण पाहिलं तर प्रतीकजी नांदगावकर यांचा, क्रिकेट क्रशर आकाशजी नेराळे, स्टंप शेकर स्वप्नीलजी सावंत, ट्रॉफी हंटर्स कौस्तुभजी दळवी, विकेट विझर्स राजेजी मोरे. यावेळेला स्वीप करायचा होता. आता मात्र आणखीन एक डॉट बॉल आलाय. आणि आणखीन एक डॉट बॉल आला तर मात्र प्रिया शैलेश हरमळकर यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचा पुरस्कार अथर्व ढोले या खेळाडूला दिला जाईल. आणि त्यानंतर मात्र ग्राउंड स्मॅशर सिद्धेजी भोसले, बॉल स्ट्रायकर राजेजी किल्लारी, पॉवर चॅलेंजर सागरजी ढोले, स्पिन मास्टर योगेजी मार्तल, यॉर्कर किंग्स राहुलजी देवकर असे 10 संघ आणि 10 संघ मालक आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा बॉल डॉट आला तर प्रिया शैलेश हरमळकर यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक गोलंदाज अथर्व ढोलेला दिला जाईल. प्रभावित केले या गोलंदाजाने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि धाव पूर्ण केली एक. आणि विशेष सहकार्य लाभले मिस्टर जयवंत राणे आणि मिस्टर प्रशांतजी राणे, राणे ब्रदर्स यांचं. त्याचप्रमाणे मिस्टर उत्तमजी शिंदे, उत्तमजी सावंत आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय. त्याचप्रमाणे माननीय श्री मिस्टर निशांतजी जाधव त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभलंय. यावेळेला मोठा फटका. बॉल जाईल आर पार, पत्रापार, सीमारेषा पार. बॅनर फाडून बॉल गेल्या सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी डीजे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. चांगला फटका स्नेहितने खेळला आणि 6 धावा आल्यात देखील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 उर्वरित 18 बॉल. आणि 18 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 59 धावांची. शेवटचे 18 चेंडू, 59 धावांची गरज. नवीन गोलंदाज पल्लव दांडेकर, डावखुरा गोलंदाज आहे पल्लव दांडेकर. त्याने देखील चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जतीन गिरकर अजूनही मैदानामध्ये. साई गिरकर संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन. पहिला बॉल आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. धाव पूर्ण केली आहे का? यस, ती धाव पूर्ण केली आहे एक. आणि एकाच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 18. अंतिम रजनीकडे आपण वाटचाल करतोय. 2 सेमीफायनल, 1 फायनल. सेमीफायनल जर आपण पाहिलं तर
पुढचा बॉल पायावर जाऊन आदळलाय. चांगला बॉल, लेग 22 ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आणखीन एक धाव मिळेल. प्रत्येक बॉल वरती धाव येते. सेमीफायनलचे सामने जर आपण पाहिलं तर A1 विरुद्ध B2, A2 विरुद्ध B1 अशा पद्धतीने ही सेमीफायनल खेळवली जाईल. अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वाची तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार, मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा APL 2025 सीझन 1. पल्लव दांडेकर नेक्स्ट बॉल. पुढे आलेत, फटका खेळला जतीनने, धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20 ऑन बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती. पल्लव दांडेकरचं महत्वपूर्ण षटक पाहायला मिळते. 56 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यॉर्कर किंग्स त्यांच्या विरुद्ध पॉवर चॅलेंजर्स. सोडून दिलाय बॉल, प्रचंड वेग होता यष्ट्यांच्या मागे. यष्टीरक्षक आपण पाहतोय. वाईट बॉल पंचांनी घोषित केले. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 21. फटका चांगला आहे आणि या बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. स्नेहित आणि जतीन अजूनही मैदानामध्ये आहे. तोपर्यंत काही येऊ शकतं, कारण सामना अजून संपलेला नाहीये, कारण मॅच अजून संपलेली नाहीये. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 25 ऑन बोर्ड. 4 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पल्लव दांडेकर, ओम साळवीने त्याला कान मंत्र दिलाय. फलंदाजाची दांडी तू गुलकर, त्याचं नाव आहे पल्लव दांडेकर. चांगला बॉल, प्रचंड वेग आणि यावेळेला आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रन मात्र मिळणार नाहीये. चौकार आणि षटकारांचीच गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण 25 धावा धाव फलकावरती झाल्यात. मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम यॉर्कर किंग्स, कारण अक्षरशः डावांचा डोंगर रचलाय टीम पॉवर चॅलेंजर्सच्या संघाने. सागरजी डोले यांचा संघ 76 धावांचा पाठलाग करतोय. यॉर्कर किंग्स हा संघ. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. 25 ऑन बोर्ड. पुढे आलेत, पुढे सरसावत असताना यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विकेट. स्नेहित बाद, डीजे ऑन. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी ओम साळवी. 25 ऑन बोर्ड. ओम साळवी यांनी जर जतीन गिरकर यांची विकेट पटकावली तर अभिजित राठोड यांच्याकडून 1000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार ओम साळवीला दिला जाईल. एकाच इमारतीतील 2 खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध. पहिला बॉल सोडून दिलाय. नो बॉल पंचांनी घोषित केले. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 26. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदललंय, कारण उर्वरित 12 बॉल शिल्लक आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 50 धावांची गरज आहे. 12 मध्ये करायचे आहेत 50 धावा. 26 धावा धाव फलकावरती झालेत. ओम साळवी. क्रिकेटचा महासंग्राम. पुढचा बॉल यावेळेला रिव्हर्स फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. पल्लव दांडेकर एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अवघ्या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकच धाव मिळाली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 27. आर्यन जयस्वाल फलंदाजीसाठी आलेत, नवीन बॅटर.
क्रिकेटचा महासंग्राम, 10 संघ मालक, 10 आयकॉन खेळाडू, सगळ्यात महागडा खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय ओम साळवी. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले तर लक्ष वेधून घेतले या खेळाडूने ओम साळवी. ओम साळवी पुढचा बॉल, उलटा बॉल हाताळलाय, वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव. त्या मालिकावीराचा मानकरी कोण होणार? सिद्धेश महाडिक रेसमध्ये, यश जगताप रेसमध्ये, ओम साळवी देखील रेसमध्ये. यावेळेला प्रचंड वेगात बॉल हाताळलाय, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय यष्ट्यांच्या मागे, यष्टी रक्षक गौरवच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव. पुढचा बॉल, बॅटची कडा, यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे. धाव पूर्ण केली एक. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत, त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चालू सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 250 जण लाईव्ह बघतायत हा सामना. यावेळेला चांगला बॉल, पल्लव दांडेकर एका हातामध्ये बॉल अडवले, रन अवघी मिळेल एक. ओम साळवी आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 5000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह बघितली आहे. आणि रोहित राणे यांच्याकडून 2000 रुपये आणि अभिजितजी राठोड यांच्याकडून 1000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार जर ओमने जतीनची विकेट पटकावली तर. जतीन गिरकर फटका खेळलाय, यावेळेला आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र डॉट बॉल आलाय, म्हणजे जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 45 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ऋतिक जयस्वाल गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 6 बॉल हाताळत असताना त्याला आपण पाहतोय लीग स्टेज मधील शेवटचा सामना. सेमीफायनल मध्ये कोणते 4 संघ दाखल होतील? आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले. कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये दाखल होणार? सेमीफायनल मध्ये, उपांत्य फेरीमध्ये कोणते 4 संघ दाखल होतील याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. 10 संघ मालक, 10 संघांमधून 4 संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतील उपांत्य फेरीमध्ये. रेसमध्ये जर आपण पाहिलं तर मालिकावीरासाठी सिद्धेश महाडिक काय खेळ केलाय. संपूर्ण 3 दिवस त्याची बॅटिंग अफलातून राहिली. त्यानंतर आपण पाहिलं तर यश जगताप, अक्षरशः ताप झाला होता तो डोक्याला सगळ्यांच्याच. तो यश जगताप देखील रेसमध्ये. मालिकावीरासाठी वय वर्ष 16 या खेळाडूचा सर्वात उभारता सितारा या संपूर्ण स्पर्धेतील. आणि तिसरा खेळाडू म्हणजे ओम साळवी त्या रेसमध्ये देखील आहे. ऋतिक जयस्वाल गोलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल ऋतिकचा आणि पहिलाच बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण बदललंय, फक्त मॅचला औपचारिकता शिल्लक आहे. आणि आपण पाहिलं तर 2 सख्खे बंधू एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. ऋतिक जयस्वाल आणि आर्यन जयस्वाल एका बाजूला आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल हाताळलाय. एक्स्ट्राच्या धावा खूप सारे येत आहेत. धावांचा डोंगर रचला होता पहिल्या डावामध्ये. टीम पॉवर चॅलेंजर्स या संघाने. सागरजी डोले खुश असतील आपल्या संघावर. अभिजितजी राठोड मेंटॉर म्हणून आपण पाहिलं पॉवर चॅलेंजर्स या संघाकडून त्यांना देखील. आणि आता मात्र पंचांकडे अपील आणि आणखीन एक विकेट. फलंदाज डीजे ऑन. थँक यू. नवीन बॅटर कुशल कोरडे. वाईड बॉल. सगळंच महागडं ठरलंय या संघासाठी, कारण पॉवर चॅलेंजर्स हे नाव, पॉवर आहे या संघाकडे.
आणि सागर ढोले यांच्याकडे बघूनच असं वाटतं किती पॉवर असेल या संघाकडे. हाच पॉवर चॅलेंजर संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळेल का? कोणते 4 संघ अजूनही डिक्लेअर केलेलं नाही आयोजन समितीने, हे सेमीफायनल मध्ये दाखल होणारे कोणते 4 संघ असतील प्रेक्षकांना पाहायचंय. हो, यावेळेला चांगला बॉल आणि विकेट. जतीन गिरकर बा डीजे ऑन. धन्यवाद. नवीन बॅटर आहे आतिश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल फटका खेळलाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. हे फटके आधी येणं गरजेचे होते. शेवटचा बॉल शिल्लक. मॅचला फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सगळ्यात महागडा संघ, सगळ्यात महागडा खेळाडू, सगळ्यात महागडी एंट्री, सगळ्यात महागडी गाडी, नाव आहे पॉवर चॅलेंजर्स. ओम साळवी आणि कंपनी, सागर ढोले आणि कंपनी. कॉंग्रॅच्युलेशन डीजे ऑन. हॅलो हॅलो, जरा विकेट वरून बाहेर या, विकेट वरून बाहेर या. रुकेगा नहीं साला. क्रिकेटचा महासंग्राम. आणि हा महासंग्रामामध्ये कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालेत, येणारी 5 मिनिटं आपल्यापर्यंत पोहोचेल हा निर्णय. कोणते 4 संघ असतील जे सेमी फायनल मध्ये दाखल होतील. पॉवर चॅलेंजर सागरजी ढोले, सगळ्यात महागडा संघ, सगळ्यात महागडा खेळाडू, सगळ्यात महागडी गाडी, सगळ्यात महागड्या गाडीमधून सगळ्यात महागडी एंट्री.